36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. चिंचखेडा ते महादेववाडी या सार्वजनिक रस्त्याचा काही व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने उखडल्याप्रकरणी 9 जून रोजी जिल्हा परिषद उपविभाग सिल्लोड येथील उपविभागीय अभियंत्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. मात्र तक्रार दाखल होऊन तब्बल 1 महिना उलटूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तक्रारीमध्ये रस्ता उखडल्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी तसेच वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. याशिवाय या मार्गावर अपघाताचा धोका वाढला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून रस्ता तातडीने पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप न रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आणि रस्ता उखडण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण होते. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे या मार्गावरील वाहतूक आणखी धोकादायक बनलेली आहे. दुचाकीस्वार शालेय विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासनाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून रस्ता पूर्ववत करावा, दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि भविष्यात सार्वजनिक रस्त्यांचं नुकसान होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख नदीम, छत्रपती संभाजीनगर.